हाय हॅलो नमस्कार, मी अस्मिता परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओजमध्ये आपण बघूया किचन ट्रॉली क्लीनिंग आणि DIY प्लांटर्स। तर सुरुवात करूया। सर्वात सुरुवातीला मी जे ट्रॉलीमधील सामान आहे ते बाहेर काढून घेतलेलं आहे। खालच्या ट्रॉलीमध्ये मी काही एक्स्ट्रा वस्तू आणि वॉशिंग लिक्विड ठेवलेलं, बट ते वॉशिंग लिक्विड लीक झालं आणि खालच्या साईडला सांडलेलं, तर तिथे धूळ आणि ती वॉशिंग लिक्विडची ग्रीस तयार झालेली, तर ती मी टूथब्रशच्या सहाय्याने काढून घेत आहे। तर आता एका भांडी घासाच्या स्क्रबरवर मी विम लिक्विड घेतलेलं आहे आणि त्याने सुरुवातीला पूर्ण ट्रॉली मी स्क्रब करून घेणार आहे। ॲक्च्युली ह्या ट्रॉली ज्या आहेत त्या खूप जुन्या आहेत आणि मी ज्या फ्लॅटमध्ये राहते तो रेंटेड आहे, तर ऑलरेडी ट्रॉलीला खूप रस्टिंग झालेलं आहे। तर माझ्याकडून जेवढं क्लीन करता येईल तेवढं मी क्लीन करायचा प्रयत्न करते। त्यानंतर मी एक कॉटनचा कापड घेतलेला आहे आणि तो ओला करून मी ट्रॉलीला स्वच्छ पुसून घेत आहे। त्यामुळे काय होईल, जे आपण लिक्विड घेतलेलं आहे विम लिक्विड, ते त्या ओल्या कापडामुळे ते निघून जाईल। आणि पुसून झाल्यानंतर आपल्याला ट्रॉली प्रॉपर सुकवायची आहे, तोपर्यंत ट्रॉली ओपनच ठेवायची। अशाच पद्धतीने मी आता सेकंड ट्रॉलीसुद्धा स्क्रबरच्या सहाय्याने घासून घेत आहे आणि विम लिक्विडने त्यावरचा जो ग्रीस आहे तो निघून जाईल। बाहेरच्या साईडने पण आपल्याला घासून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपले रोजचा स्वयंपाक करताना हात लागतात तर ते निघून जातं। तर अशाच पद्धतीने मी सर्व ट्रॉलीज क्लीन करून घेत आहे आणि त्याला ड्राय होण्यासाठी मी ओपन करून ठेवेल काही वेळासाठी। आता आपण परत वस्तू ऑर्गनाइज करायला सुरुवात करूया। सर्वात पहिले मी ज्या काही माझ्याकडे तिखट मीठ आणि जे मसाले आहेत ते स्टोअर करण्यासाठी आपण बरण्या वापरतो, त्या मी फर्स्ट ट्रॉलीमध्ये ठेवते। त्या मला घ्यायला सोप्या पडतात, म्हणून मी फर्स्ट ट्रॉलीमध्ये सर्व मसाल्याचे छोटे डबे ठेवते। तर हे मी सर्व डबे जे आहे ते छान पद्धतीने ऑर्गनाइज करून घेतलेले आहे आणि एक साईडला मी ज्या छोट्या प्लेट्स आहेत त्या ठेवते। माझे मोस्ट ऑफ दी जे यूजमधली भांडी आहेत ती रॅकमध्ये राहतात, ओपन रॅक्समध्ये। तर यामध्ये फक्त मसाले आणि काही प्लेट्स मी ठेवते ज्या डेली यूज होत नाही, आणि सेकंड ट्रॉलीमध्ये मी ज्या रोजच्या वापरातल्या कढाईज आहे, त्याचबरोबर राऊंड बास्केट आणि जे बाउल्स असतात सर्विंग बाउल्स ते ठेवते आणि परत एका साईडला कढाईज ठेवते जेवढ्या पण माझ्याकडे आहेत। थर्ड ट्रॉलीमध्ये मी इडली कुकर ठेवते आणि जे मिक्सरचे भांडे आहेत ते ठेवते, आणि जे मला जास्त उपयोगात येत नाहीत, जे कधीच यूज होतात, ती भांडे मी थर्ड ट्रॉलीमध्ये ठेवते, ज्या सर्वात खालच्या ट्रॉलीमध्ये। तर अशा पद्धतीने मी सर्व भांडी ऑर्गनाइज केलेली आहेत। त्याच पद्धतीने ही जी साईडची ट्रॉली आहे ही पण मी क्लीन करून घेतली आहे आणि यामध्ये पण सर्व भांडी जी रोज यूज होत नाही बट कधीतरी त्याचा यूज होतो ती त्यामध्ये ऑर्गनाइज करून ठेवले। त्यामध्ये काचेच्या बरण्या, मग्स,
आणि एक्स्ट्रा स्पून्स हे सर्व मी त्यामध्ये ठेवते. आणि खालच्या ट्रॉलीमध्ये पण एक्स्ट्रा ज्या थालीज आहेत आणि जे चाळणी वगैरे राहते जी आपण रोज यूज करत नाही ती त्यामध्ये ठेवते. तर आता आपण सुरुवात करूया DIY प्लांटर्सची. तर ही कुल्हड आम्ही एकदा बाहेर फिरायला गेलो तेव्हा एका टपरीवर चहा घेत होतो. तर त्या कुल्हडला बघून असं वाटलं याचं काहीतरी आपण करू शकतो. तर म्हणून मी ती कुल्हड त्यांच्याकडून विकत घेतले आणि आज त्याचा उपयोग करत आहे. तर त्यापासून मी छान DIY प्लांटर्स बनवत आहे. तर सर्वात फर्स्ट जे आहे मातीचं पॉट घेतलेलं आपण त्याला मी येलो कलरनी कलर करून घेतला आहे. आणि मी जे कलर यूज करत आहे ते ॲक्रिलिक पेंट्स आहेत. तर एक प्याला मी पिंक कलरनी करून घेतला आहे. सेकंड जो आहे तो येलो कलरनी आणि थर्ड जो आहे तो पीच कलर बनवलेला मी. तर जेव्हा आपण येलो, व्हाईट आणि रेड मिक्स करतो तर पीच कलर तयार होतो. आणि लास्टला जो कलर तुम्हाला दिसत आहे टिंट ब्ल्यू, यासाठी मी घेतलेला आहे ब्ल्यू कलर, त्यानंतर ग्रीन कलर, व्हाईट कलर आणि येलो हे मिळून एक टिंट ब्ल्यू कलर तयार होतो. आता मी एक इयरबड घेतलेला आहे आणि त्या इयरबडच्या मदतीने मी त्या प्लांटर्सवर व्हाईट ॲक्रिलिक कलरनी डॉट्स बनवून घेणार आहे. सेम पद्धतीने मी बाकी 3 प्लांटर्सवर पण डॉट्स बनवून घेत आहे. तर असे हे छान DIY प्लांटर्स तयार होतील जे की आपण घरच्या घरी तयार करू शकतो. तर आता माझ्याकडे जे प्लांट्स अवेलेबल होते ते मी त्यामध्ये लावत आहे. तर एका भांड्यामध्ये माती घेतलेली आहे आणि प्लांट्स लावायला सुरुवात केली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला प्लांट्स लावून घ्यायचे आहेत. तर एका याच्यामध्ये मी मनी प्लांट लावलेला, एका प्लांटरमध्ये मी कोरफड लावलेलं आणि 2 प्लांटर्समध्ये मी आणखी एक शोचंच प्लांट आहे ज्याचं नाव मला माहिती नाही ते लावून घेतलेलं आहे. तर हे झाले आहेत आपले मिनी DIY प्लांटर्स रेडी. तर आता आपण याला थोडं थोडं पाणी टाकून घेणार आहे कारण की खालच्या साईडने आपण त्याला होल पाडलेलं नाही आहे, त्यामुळं पाणी टाकताना थोडी काळजी घ्यायला हवी. कधी पण थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मातीचं ड्रायनेस बघूनच पाणी त्यामध्ये टाकायचं. तर हे झाले आहे आपले छान मिनी प्लांटर्स, तुम्ही बघू शकता. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. आणखी तुम्हाला व्हिडिओमध्ये काय बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी नेक्स्ट व्हिडिओ त्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करेल. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.